नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरीचा. श्री निसर्गदत्त महाराज भाग 199. भाग 199. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, संत सज्जनांच्या सहवासाचा आपल्यावर निश्चितच परिणाम होतो, पण ज्याच्यावर होणे आहे त्यावरच तो होतो. कारण ज्याच्यावर तो संस्कार होतो त्याच्या ठिकाणी आतून योग्यता आलेली असते. उपजतास अशी ती योग्यता आहे. अशावरच त्या संत सज्जनांच्या सहवासाचा परिणाम होतो. म्हणून तुम्हाला योग्यता आल्याखेरीज ऐकलेल्या किंवा ऐकवलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. याकरता प्रथम थोडे नाम जपाचे साधन करावे लागेल. ध्यान वगैरेही करायला हवे. तुमचा कायेशी जो संबंध आहे तो तुम्ही नीट तपासून पाहिला पाहिजे. तो नीट कळाला पाहिजे. कारण तो संबंध नीट न कळल्यामुळेच काया म्हणजेच मी असा गैरसमज सगळ्यांचाच झाला आहे. त्यामुळे तुम्ही व्यर्थ बंध मोक्ष आणि पाप पुण्य अशा कल्पनांच्या कचाट्यात व्यर्थच अडकले आहात, आवळल्या गेले आहात. आपल्याला वाटते आपण संपू. हा आपला भ्रम आहे. ही आपली केवळ कल्पना आहे. आपण ते मानलेले आहे. ते अज्ञान आहे. पण जे संपणारच नाही तेच तर तुम्ही अगोदरपणाने असणे पण आहात. पण याकडे मात्र तुमचे मुळीच लक्ष नाही. ज्यामुळे सर्व काही कळते ते अशा कळल्या जाणाऱ्या अगोदरचेच असायला हवे. ते अशा कळल्या जाणाऱ्याच्या अगोदरच असायला हवे व तेच तुम्ही तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या स्वरूपात आहात. ही अशी सर्वस्वी अनोखी जीवनकळा शिकविण्याचे सामर्थ्य केवळ सद्गुरूकडेच असू शकते. मला मुक्त व्हायला किती जन्म लागतील असे आपल्याला जे ऐकविल्या गेल्यामुळे आणि त्यावर काहीच शंका न घेतल्यामुळेच वाटत आहे. यावर विश्वास केवळ अज्ञानी माणूसच ठेवतो. ज्ञानी माणूस कसा विश्वास ठेवेल? जे तुमच्यातील प्रत्यक्ष आहे म्हणजेच अगोदरपणाने असणारे असणे पण आहे तेच प्रत्यक्ष आहे आणि त्याला चिटकून असणे म्हणजे प्रत्यक्षाला प्रत्यक्ष बघणे होय. संदर्भ आत्मप्रेम ग्रंथ पान नंबर 66. जितके तुम्ही याच्या अनुसंधात राहाल तितके ते स्पष्ट होत जाईल व ज्यामुळे सर्व अनुसंधानही नको वाटेल आणि ज्यावेळी सर्व अनुसंधानही नको वाटेल तेव्हा ते पूर्णतः स्पष्ट होईल. किंवा आता अनुसंधानही आहे की नाही कळत नाही तेव्हाच ती गोष्ट पूर्ण स्पष्ट झाली असे समजा. पण जर एखादा मी मुक्त झालो असे जर कुणी म्हणाला तर समजावे की तो स्वप्नातच मुक्त झाला आहे. इतकेच त्याचे म्हणणे निरर्थक आहे. म्हणून कोणत्याही कल्पनेत गुंतू नका. ज्ञान, आत्मा, बंध, मुक्त ही केवळ अक्षरे आहेत, केवळ विचार आहेत, केवळ संज्ञा आहेत. बोध करण्यापुरता तेवढ्याच पुरता त्याचा
व्यावहारिक स्तरावर उपयोग होतो. म्हणून पूर्ण विचार करून न विचारे व्हा. तुम्ही देह हाच आपला गणवेश आहे असे मानल्यामुळे तुम्हाला तुम्ही तसेच गणवेशासारखे आहात असे वाटते, पण तुम्ही तुमच्या गणवेशासारखे मुळीच नाही. म्हणजे गणवेश तुम्ही नाही आहात. जिथे सर्व अर्थ पूर्ण होतात तोच परमार्थ. परम अर्थ म्हणजे अर्थात पूर्ण अर्थ. पण देह हा माझा गणवेश व मी म्हणजेच हा गणवेश असे म्हणणाऱ्याला हा विवेक करायला मात्र रिकामपणच मिळत नाही. किंबहुना हे केवळ रिकामेपण आहे. अशा गोष्टी करायला आपल्याजवळ मुळीच वेळ नाही असे तो गणवेशधारी नेहमी म्हणत असतो. शब्दालाच मन म्हणतात, मनालाच विचार म्हणतात, विचारालाच संस्कार म्हणतात आणि संस्कारालाच मी म्हणतात. मी म्हणजेच मन, मी म्हणजेच विचार, मी म्हणजेच संस्कार. माझ्यात आणि मनात काही फरक नाही. माझ्यात आणि विचारात काही फरक नाही. माझ्यात आणि माझ्यातील संस्कारात काही फरक नाही. हे सर्व माझे नसून मीच ते आहेत. माझे मन नसून फक्त मन, माझे विचार नसून फक्त विचार, माझे संस्कार नसून फक्त संस्कार. आणि मी आणि माझे संस्कार यातील भेद लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. जसे संस्कार तशी वागणूक. म्हणून संस्कार म्हणजेच आपण व आपण म्हणजेच संस्कार यामध्ये मुळीच भेद नाही. म्हणजे मी वेगळा व माझे संस्कार वेगळे अशी द्वैत स्थिती नाही. अशी द्वैत स्थिती नाही असे जाणणे. अशी द्वैत स्थिती नाही असे जाणणे ज्यामुळे शक्य झाले ते केवळ आपले अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे. मी आणि मन वर्ज करून ध्यान योग साधा. हा ब्रह्मांड पसारा तुमच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानातूनच निर्माण झाला आहे आणि त्या अज्ञानातच पुढे तो अदृश्यही होणार आहे. सर्व अस्तित्व केवळ शब्दमय आहे. म्हणून शब्दरहित व्हा. म्हणजे विचाररहित व्हा. म्हणजे स्मृतीरहित व्हा. म्हणजे संस्काररहित व्हा. म्हणजेच शब्द, विचार, स्मृती व संस्कार हे कशामुळे कळले, हे कशामुळे प्रकाशले, त्या केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणालाच, त्याच आत्मप्रकाशाला चिटकून राहा. त्यावरच लक्ष द्या. बाकी सर्व गोष्टींना अलक्ष्य करा. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, वेदांना सर्व शास्त्रांचा राजा म्हणतात, पण त्यानेही त्याचे वर्णन करू न शकल्यामुळे केवळ आणि सरळ मौन धरले व नेती नेती म्हणण्यामुळे बाकीची सारे शास्त्र मात्र गोंधळली. सर्व शब्दशास्त्रे हे फक्त रस्ता कसा जातो याचे मार्गदर्शन करणारे फक्त खुणा आहेत. त्या खुणाच काम करतात. कोणत्याही प्रकारे लग्न लावले म्हणजे झाले, म्हणूनच हा खाणाखुणांचा खटाटोप. पण साखर ही गोड आहे हे खाल्ल्यावरच कळते. शास्त्र सांगते किंवा सांगत नाही यावर साखरेची गोडी किंवा अवगोडी अवलंबून नाही. शास्त्राच्या संमतीची किंवा कुणा एखाद्याच्या संमतीची त्या ठिकाणी मुळीच गरज नसते. म्हणून अगोदरपणाने असण्याच्या असणेपणाविषयी म्हणजे या असण्याला काहीच पुरावा, शास्त्र संमती वगैरे नको. मायेने म्हणजे गुणमायेने सर्व जगाला कामाला लावले आहे. तुम्हा मला देहधारी म्हणून आपले ढिंडोडे काढले आहेत. या मायेनेच विद्या, माया आणि अविद्या निर्माण करून प्रपंच वाढविला आहे.
हिनेच निराकाराचे आकार दाखविले आहे. मूळ कापसाचे तंतू, पण तिला या तंतूंनीच तिची लीला अशी की या तंतूंनाच ती धोतर, टोपी, सदरा, पायजामा म्हणायला भाग पाडते. आपण दिवाळीच्या सणाला गाईच्या शेणाचे गोकुळ करतात. जुन्या काळी ही पद्धत असे. त्यात शेणाचे, शेणाचाच कृष्ण, शेणाच्याच गोपी, शेणाच्याच गवळणी आणि शेणाचीच गाय वासरे. तेव्हा आपण त्या मूळ शेणाच्याच असला पाया पडतो. तेव्हा आपण मूळ शेणालाच पाया पडतो. म्हणजे ही गुणमाया आपल्याला शेणाला सुद्धा पाया पडायला भाग पाडते, असेच म्हणा ना. शेणाच्या कृष्णात, शेणाच्या गोकुळात एका शेणाशिवाय दुसरे काय आहे? पण माया अशी सर्वांना फसवते. एकदा पाण्यात घालून नाव कानात सांगून पाळणा म्हटला की आपण त्या नावाचा, त्या जातीचा, त्या देशाचा, गोत्राचा अभिमान, स्त्री पुरुष असल्याचा अभिमान जीवनभर बाळगतो. आणि माझी जात, माझा देश, माझे गोत्र हे सर्व आपोआप त्याच्या मागे मागे येते. बुद्धिबळाच्या खेळात सर्व काही शेणाचे जसे गोकुळ असते, तसे सर्व केवळ लाकडाचे असते. राजा राणी, हत्ती, घोडे, उंट, प्यादे ही मारामारी करतात, पण ती खोटी खोटी असते. बुद्धिबळ जरी कितीही तीव्र बुद्धिमान माणसे खेळत असली तरी तो खेळ असा असतो खोटा खोटा, पण कधी कधी ते प्रत्यक्ष मारामारी पण करतात व शेवटी एकमेकाचा जीव पण घेतात. पहा सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपट शतरंज के खिलाडी. मूळ कथा आहे मुन्शी प्रेमचंद यांची आणि कलाकार होते संजीव कुमार, अमजद खान वगैरे. तर असो, जग हे जग म्हणून सत्य नाही, तुम्हीच तुमच्याकडून सत्य मानता. म्हणजे हे जग सत्य वाटणे म्हणजे उगाच आलेली एखादी भोवळ आहे. भोवळमध्ये स्थिर असलेले जग आपल्या भोवती गरगर फिरल्यासारखे वाटते आणि मग हळूहळू ही भोवळ गेली, म्हणून भोवळीत अनुभवलेले जे गरगरले जे विश्व आपल्याला वाटत होते त्याला आता सत्य मानता येत नाही. म्हणून ते तू आहेस. जे तू स्वतःला समजतोस ते तू नाहीस. हे जे गुरुवचन आहे म्हणजे बोधात्मक उपदेश आहे, त्याच्याच अर्थाप्रमाणे आपले पण रूप आहे. यावरच केवळ फक्त लक्ष ठेवा. ध्यान शब्दाचे जास्त आकर्षण असेल तर याला ध्यान पण तुम्ही म्हणू शकता. सर्वाचा अर्थ एकच, स्वतःमध्येच स्वतः पूर्ण विरघळून असणेपणाने मूळच्या रूपात म्हणजे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणालाच चिटकून राहणे होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, निरनिराळे लोक हठयोग शिकवतात, पण आम्ही म्हणतो तुम्ही हट्ट योगी व्हा. तुम्ही हट्ट योगी व्हा. मी तेच आहे हाच तो हट्ट. तुमचा तुम्हाला अनुभव आहे म्हणजे तुम्ही तुमच्या असणेपणाने आहात. म्हणून काळ आहे. काळाची सुरुवात तुमच्यापासूनच झाली आहे. तुम्ही म्हणता झालं ते भूतकाळात गेलं, चालू आहे तो वर्तमान, आणि अजून व्हायचं आहे असं जेव्हा म्हणता तो आहे भविष्यकाळ. पण हे तिन्ही काळ तुम्ही त्यांचा तसा विचार करता म्हणूनच आहे. तुम्हीच त्यांचे जन्मदाते आहात. तुम्ही वस्तुतः चालू क्षणातच भूत भविष्यपणाला जन्म देत आहात. त्यांना स्वतंत्र अस्तित्व कधीच नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही असल्याचे ज्ञान तुम्हाला झाले तेव्हाच तुमचा काळ पण अस्तित्वात आला. प्रत्येकाने आपापला असा काळ अस्तित्वात आणला आहे जसा की तुम्ही तो आणला. म्हणून प्रत्येकाच्या आठवणीत
आपला भूतकाळ आहे आणि प्रत्येकाच्या कल्पनेत आपापला भविष्यकाळ पण आहे. काळ मोठा भयानक आहे, त्याच्या पुढे कोणाचे काही चालतच नाही, हे म्हणणे केवळ अज्ञानपणाचे पण ठरू शकते. तिथे जाणीव जाणवते, तिथूनच काळ सुरू होतो. जाणीव गेली, काळ गेला. ज्याने हा कालधर्म जाणला, ज्याने हा कालधर्म ओळखला, तोच कालातीत झाला. आपल्या ध्यानात राहा. गुरुविषयी नाही, तर गुरुवचनाविषयी जर विरोधी भाव ठेवाल, तर नक्कीच खाली पडाल. गुरुवचन म्हणजे तुमच्याच स्वस्वरूपाचा अनुवाद होय. गुरुवचन म्हणजे तुमच्याच स्वस्वरूपाचा अनुवाद होय. हे एकदा जाणून घ्या. मग केव्हाही आणि कुठेही खुशाल मरा. स्वतःत मुरून स्वतःला प्राशन करीत स्वस्थ निवांत राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही. तुमच्या खऱ्या ओळखीचे सतत स्मरण ठेवा. तुमच्या खऱ्या ओळखीचे सतत स्मरण ठेवा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहामध्ये तू आहेस तरी काय, तेवढंच बघ. मानवाचे रूप आणि मानवाची जात जोपर्यंत तुमच्या मनात आहे, म्हणजे उपाधी स्वरूप आहे, तोपर्यंत स्वरूप ज्ञान कदापिही होणार नाही. सर्वच देहांच्या ठिकाणी त्यांच्या देहधर्मानुसारच वागतात. ही मुख्य गोष्ट लक्षात न आल्याने देह आणि मन म्हणजेच मी आणि देह मन हे म्हणणे ज्याच्यामुळे शक्य होत आहे, त्या कळतेपणाकडे लक्ष न देता देह मन म्हणून जे कळणारे आहे, त्याकडेच सर्व लक्ष असल्यामुळे स्वस्वरूपाचे ज्ञान दुरावले आहे. तसे स्वस्वरूप ज्ञान व्हायला खूप सोपे आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. पण जर आपण अगोदरपणाने असणे पण आहोत, हे पक्के धरून ठेवले, तरच आणि तरच आपण असल्याच्या ज्ञानाची पण जर आपण अगोदरपणाने असणे पण आहोत हे पक्के धरून ठेवले तरच आपण असल्याच्या ज्ञानाचीच म्हणून पूजा करा. म्हणजे सर्वापेक्षा त्यालाच जास्त महत्व द्या. संदर्भ निसर्गदत्त बोधवाणी प्रकरण 58 पान नंबर 113. आमचे म्हणणे ज्याच्यात रुजले असेल, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमचे म्हणणे ज्याच्यात रुजले असेल तो काहीतरी करेल, रुजलेच नसेल तर करणार तरी काय? तुमच्या अनुभवात तुम्ही का आलात, कसे आलात, केव्हा आलात, याबद्दल जिज्ञासा ठेवा. तुमच्या अनुभवात तुम्ही का आलात, कसे आलात, केव्हा आलात, याबद्दल जिज्ञासा ठेवा, शोध घ्या. तुम्हाला या बाबतीत कुणी काही सांगत असेल व तुम्ही ते केवळ मानत असाल, काही शंका न घेता, तर ते केवळ शब्दज्ञान आहे. म्हणून असे शब्दज्ञान कुणाला विचारूच नका. म्हणून तुझ्या लक्षात तू आला, कसा आला, का आला, याचा विचार तू कधी केला आहेस का? देहामध्ये व्यक्तित्व आहे, व्यक्तत्व नाही. देहाच्या वागणुकीत माझा नमुना नाही, हे कळले पाहिजे. ज्याला आपले असणे कळते, पण या कळतेपणामुळे जे कळणारे आहे, तेच आपण, अशा भ्रमामुळे आपण अडकलो आहोत. अशा भ्रमात आपण अडकलो आहोत. आपण गावाला जातो, पण आपणच गाव असेही म्हणतो. कळतेपणात जे कळणारे आहे, त्याचेच दुःख होते, पण आपण म्हणजे केवळ कळतेपण आहे, यालाच चिटकून राहिले व जे कळणारे आहे, त्याकडे लक्षच दिले नाही, तर सुख दुःख, हर्ष विषाद, ताणतणाव हे राहणारच नाही. तात्पर्य, मूळ कळतेपणाला कधीच कोणताच धक्का लागत नाही, हेच लक्षात घ्या. संदर्भ निसर्गदत्त बोधवाणी प्रकरण 56 पान 111. तुमच्याकडे कळतेपणाच्या स्वरूपात मूळ भांडवण आहेच. तुमच्याकडे
कळतेपणाच्या स्वरूपात, असणेपणाच्या स्वरूपात मूळ भांडवल आहेच, पण ते सध्या जास्त लक्ष जे कळते त्यावरच जास्त केंद्रित झाल्यामुळे ते किंचितसे झाले आहे, हरपल्यासारखे झाले आहे. पूर्णतः हरपलेले नाही, पूर्णतः कधीच हरपू शकत पण नाही. हे किंचितसे जे आहे तेच बाहेर ओढायचे आहे. म्हणजे मी आहे यामुळेच त्या किंचितसेचे जे आहे त्यालाच पूर्ण उजेडात आणायचे आहे, त्याला धरायचे आहे. हे अगदी सोपे आहे, पण तितकेच गहनही आहे. आम्ही देह आहोत किंवा आम्ही देह नाही, हे देहाने म्हणत नसतो, तर हे म्हणणे केवळ जे मूळचे कळतेपण आहे त्यामुळेच शक्य होत असते. आपणाला आपणच आहोत हे ज्यामुळे कळणे, ज्यामुळे शक्य होते तेच तर आपण आहोत. म्हणजे हे कळतेपणच आपण आहोत, याच्यात भेद नाही. आपण व आपले कळतेपण असा प्रकार नाही. नाहीतर आपण आपण म्हणून एक आणि आपले कळतेकण म्हणून एक दुसरे, असे द्वैत कायमचे माथी मारल्या जाईल. तुम्ही तुम्हाला जाणवता हेच या जगाचे ब्रह्मसूत्र आहे. तुम्ही तुम्हाला जाणवता हेच या जगाचे ब्रह्मसूत्र आहे. एकाने प्रश्न विचारला असे निसरत्त महाराजांना, महाराज, आमच्या सारख्यांना ज्ञान होणे शक्य आहे काय? श्री महाराज म्हणाले, तुम्हाला जर ज्ञान होणे अशक्य वाटत असेल तर अशक्य, आणि जर शक्य वाटत असेल तर शक्य. तुम्हाला जर ज्ञान होणे अशक्य वाटत असेल तर ते अशक्य, आणि जर शक्य वाटत असेल तर शक्य. तुम्हाला तुम्ही आहात हे तुमच्यातील कळतेपणामुळेच कळते. कारण कळतेपणा हा सर्वांच्या ठिकाणचा समान दुवा आहे. पण ज्या कळतेपणामुळे जे काही कळणारे आहे ते मात्र भिन्न भिन्न आहे, गोंधळ उडविणारे आहे, अडकविणारे आहे. प्रत्येकाने आपापले स्वप्न जागृत अवस्थेत पाहण्यासारखे आहे. ज्ञान म्हणजे आपोआपचे आपसुक आपण आहो हेच जे वाटते ते. बाकी प्रेस्टिज, डिग्निटी वगैरे सर्व वृत्तीचे धर्म आहेत. आपण आहो हे मात्र वृत्तालाच धरून ठेवा. वृत्तामुळे कळणाऱ्या वृत्तीला धरू नका. आपण आहो कळण्याकरता काय काय करावे लागते? काहीच नाही. ते आपोआपचेच आहे, अवांछनीय सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही त्याची इच्छा केली नाही, किंवा तुम्ही त्यांची इच्छा केली म्हणून आहे असेही नाही. म्हणजेच ते स्वयंसिद्ध आहे. योग, भक्ती, कर्म इत्यादी सर्व मायेची कर्मे ठरतील जर आपण ते करता करता आपण म्हणजे काय ते पाहायचे ठरवले नाही तर. तुम्ही ज्ञान आहात हा हट्ट धरा, असे तुम्ही हट्टयोगी व्हा. यालाच वाटलं तर ध्यान वगैरे काय ते तुम्ही म्हणा. आपण सर्व जगाला जाणतो, म्हणजे आपण जगाच्या ठिकाणी जागे आहोत. पण ज्यामुळे जगाला जाणणे शक्य होते त्याला मात्र जाणत नाही. म्हणजे त्या बाबतीत आपण जागे नाही, म्हणजेच काय, झोपलेले आहोत. म्हणजेच जे कळणारे आहे, म्हणजेच नामरूपात्मक असलेले पंचज्ञानेंद्रियांनी होणारे ज्ञान, त्याच्यातच गुंतले आहोत. त्यालाच भलेबुरे, आवडीचे न आवडीचे असे म्हणत आहोत. पण त्या अगोदरचे जे आहे त्याला मात्र पूर्णपणे बेदखल केले आहे. मुळात आधीचे म्हणजेच अगोदरचे म्हणून आपले जे असणेपण आहे त्याकडे लक्ष नसल्यामुळे, म्हणजे त्याला विसरल्यामुळे, म्हणजेच कागदाकडे लक्ष नाही, मजकुराकडे, चित्राकडेच जास्त लक्ष, त्याचीच चिंता आणि त्याचाच आनंद मानणे, म्हणजे अशा विसरण्यामुळे विषय आणि विषयातील सुख यांची साहजिकच ओढ लागते व ते सुखदुःख, हर्ष, विषाद, ताणतणाव यांना कारणीभूत सुद्धा होतात. मुळात अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे,
पण या मुळाकडे लक्ष नसल्यामुळे विषय व विषयाकडे वाजवीपेक्षा जास्त कल राहतो. म्हणूनच म्हणतात सर्वसाधारण लोक ज्याचे लक्ष आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या बाबतीत जणू गाढ झोपलेले असतात आणि जे असणेपणाकडेच जास्त लक्ष ठेवतात, चिटकून राहतात, ते जणू असणेपणाच्या बाबतीत जागे असतात, सजग असतात, दक्ष असतात. तात्पर्य, सर्वसाधारण लोकांचे लक्ष कागदावरच्या अक्षराकडे, कागदावरच्या वाक्याकडेच असते. त्यातील होणाऱ्या अर्थातच ते मन रमते आणि त्यातच अडकले असते किंवा रंगबेरंगी चित्रातील आकर्षण स्थाने शोधण्यातच मशगूल असते. पण याला जो आधार आहे, जो कागद म्हणून आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नसल्यामुळे सर्वसाधारण लोक हे जीवजगतविषयीच्या विश्वाच्या ठिकाणी निरंतर जागे असतात, रात्रंदिवस जागे असतात. पण जे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडे लक्ष देऊन असतात, ते जणू जीवजगताच्या बाबतीत जणू निद्रावस्थेत असतात. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता आणिक एक गहन, आता आणि एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुन तुझ सांगेन परिसपा. देखे भूतजात निदेले, देखे भूतजात निदेले, तेथीच जया पाहले, आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रित जो. सर्व जीव आपल्या स्वस्वरूपाच्या बाबतीत जणू झोपलेलेच असतात आणि ज्ञानी लोक मात्र स्वस्वरूपाच्या बाबतीत मात्र पूर्णतः जागृत असतात, सजग असतात, दक्ष असतात. आणि सर्व जीव ज्या जीव जगताच्या बाबतीत रात्रंदिवस जागे असतात, तेथे ज्ञानी पुरुष मात्र सर्वत्र अलिप्त असंग असतो, जणू या बाबतीत तो निद्रावस्थेत असावा तसा. म्हणजेच तो सदैव उपाधी रहित असतो. असा उपाधी रहित जो असतो, तो सदैव प्रसन्न असतो. देखे अखंडित प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समस्त संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झर, जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृष्णेचा अडदर काहीच नाही. जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषेचा अडदर काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपसी बुद्धी राहे परमात्म स्वरूपी. जैसा निर्वाती, जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. जो अगोदरच्या असणाऱ्या असणेपणात अखंड लक्ष देऊन आहे, त्याला सुखदुःख हर्षविषाद यांना बळी पडण्याचे काही कामच नाही, काही कारण नाही. त्याचे कारण काय? त्याच्या पोटातील जठरातून स्वस्वरूपाच्या अमृताचे झरे लागले आहेत, तिथून अमृत स्रवते. त्याला विषय सेवनाच्या तहान भुकेविषयी आता काय आकर्षण वाटणार, आणि ते आकर्षण स्वस्वरूपाच्या आनंदाला अडकावा कसे काय घालणार, ते त्याला अडवून कसे ठेवणार. म्हणून असा प्रसन्न हृदय असलेला ज्ञानी, आत्मस्वरूपात तन्नीर असलेला ज्ञानी माणूस सुखदुःख हर्षविषाद ताणतणाव यांच्या कचाट्यात कसा काय अडकणार. निवाऱ्याच्या जागी म्हणजे एखाद्या माझघरात ठेवलेल्या दिव्याची ज्योत शांतपणे न थरथरता सारखी तेवत असते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाचे चित्त निष्कंप असते. कारण आता त्याचे संपूर्ण लक्ष हे त्याच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लागलेले असते. म्हणजे त्याची बुद्धी
आपल्या इकडील परंपरेच्या आणि पारमार्थिक भाषेत सांगायचे झाल्यास आत्मस्वरूपात स्थिर असते. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंत्यकरणे, तो आकाळेला जाण गुणी विषयाधिकी. आपणच होणे म्हणजे असणेपणात असणे हाच योग आणि हीच युक्ती. ज्याचे असे आपल्या अगोदरपणे असलेल्या असणेपणाकडे लक्ष नाही, त्याला वाटते बाह्य विषयात गोडी आहे म्हणून तो त्या बाह्य विषयात अडकतो. त्याला शांतीचा जिव्हाळा माहीत नाही, ते तर शांतीचा जिव्हाळा नाही. भाजलेली बी किंवा प्रत्यक्ष अग्नीत टाकलेल्या बीला कधीच कोंब येत नाही, पण समजा कोंब आला, पालवी आलीच, तर अशा विषयात रमणाऱ्या अशांत माणसाला शांतता व सुख प्राप्त होईल. जर समजा कोंब आणि पालवी आलीच, तर अशा विषयात रमणाऱ्या असंख्य माणसाला शांती आणि सुख प्राप्त होईल, पण हे कदापि शक्य नाही. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. सारांश, आत्मस्वरूप प्राप्ती झालेला ज्ञानी पुरुष पाहिजे तेव्हाच, आवश्यकता तेवढाच आपला जीवपणा राखण्याकरता किंवा शरीर राखण्याकरता विषय ज्ञानाचा उपयोग करतो. विषयाच्या गोडपणाच्या अभिलाषाला तो बळी पडत नाही, म्हणजे विषयाच्या गोडीपणाच्या आमिषाला तो बळी पडत नाही. का कुर्म जिया परी उवाईला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का कुर्म जिया परी उवाईला, अवयव पसरी ना तरी आवरी आपले आपण. तैसी इंद्रिय अपैती जयाते म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. कासवासारखा प्राणी सुद्धा आपल्यापेक्षा बुद्धिमान म्हणावा लागेल. तो आवश्यक तेव्हाच आपले अवयव बाहेर काढतो आणि धोका दिसताच आपले अवयव आवरून पाठीच्या कवचाखाली सुरक्षित राहतो. नमस्कार. नमस्कार.